वंजारी बहुउद्देशीय सेवा संस्था नाशिक यांच्या वतीने वंजारी समाज राज्यस्तरीय 21वा भव्य वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन वैभव लक्ष्मी बँक्वेट हॉल, नांदूर नाका, छत्रपती संभाजी रोड, मनपा कमानी जवळ येथे आयोजित करण्यात आले होते। मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उदय घुगे, गणेश गीते, पीपी धात्रक, डीबी गामणे, सुभाष नागरे, चंद्रकला साबळे, नैना आव्हाड, प्रमोद आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते। प्रमुख पाहुण्यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात आला। या मेळाव्यात असंख्य वधूवर मेळाव्यांचा परिचय करून त्यांची लग्नगाठ जुळवण्यात आली। इंजिनियर, डॉक्टर, वकील, MBA, शिक्षक, नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी तसेच घटस्फोटित, विधवा, अपंग, अंध अशा सर्व क्षेत्रातील विवाहयोग्य मुला-मुलींनी आपल्या पालकांसोबत या कार्यक्रमास उपस्थिती लावली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नैना आव्हाड यांनी केले। तसेच या प्रसंगी उदय घुगे व डीबी गामणे यांनी या मेळाव्यात शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। परंतु मित्रांनो, लग्न ही एक जबाबदारी आहे आणि खास करून नवीन जनरेशनला मला ते सांगावंसं वाटतं, कारण आज तुमचं जे काही ग्रूमिंग होतंय, म्हणजे आता मी असेल, माझा मुलगा असेल किंवा सर्व आहात, पण लग्न संबंध हा फार जबाबदारीचा विषय आहे। मुली असतील, मुला-मुलींचे पालक असतील, त्यांनी सर्वांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे। लग्न म्हणजे दोन मुलं-मुली एकत्र येत नसतात, तर दोन कुटुंब एकत्र येत असतात। त्याच्यानंतर कुठेतरी ॲडजस्टमेंटची भावना आपण त्या रिलेशनमध्ये ठेवणं गरजेचं असतं। मुलाकडनं असेल, मुलीकडनं असेल, दोन्ही पालकांकडनं असेल, तर हा विषय अत्यंत गांभीर्याने घ्या। ही मंडळी निस्वार्थीपणे काम करतीये, त्याच्यामध्ये त्यांना काहीच नकोय, परंतु समाजामध्ये एकमेकांमध्ये लग्न झाल्यानंतर समाजभावना खूप वाढत असते। लग्न मोडण्याकरता हा एक ज्योतिष मार्ग असावा असं मला वाटतं। बरीचशी माणसं त्या पत्रिकेवर जोर देतात आणि पत्रिका जमत नाही। असे आता आमच्याकडे आम्ही स्वतः त्या लग्नामध्ये माझे मित्र आहे वसंतराव गीते यांच्या संबंधित लग्न झालेले, नाडी पत्रिका काही जमत नाही आणि त्यांचा संसार अतिशय सुखाने चालू आहे। मात्र त्याच मुलीचं लग्न सुरुवातीला पत्रिका पाहून झालं, तिथं घटस्फोट झाला। जिथं पत्रिका जमली तिथं घटस्फोट होतो आणि जिथं पत्रिका जमत नाही त्या ठिकाणी संसार आनंदाचा, वैवाहिक जीवन सुखाचं होऊ शकतं आणि होतं। अशा अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील। तसेच या प्रसंगी चंद्रकला साबळे व नैना आव्हाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले। वंजारी बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने जो आज वधूवर मेळावा घेण्यात आला, या वधूवर मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून पूर्ण बहुसंख्येने वधूवर उपस्थित राहिले आणि बहुसंख्येने मेळाव्यास इतका प्रचंड प्रतिसाद भेटला आणि मेळाव्यात आपल्या आता 350 ते 400 फॉर्म पण भरण्यात आलेले आहेत आणि 35 ते 40 लग्न इथेच लोकांचे जमलेले पण आहे। तर खूप आनंद वाटतो की लोकांचा प्रचंड आपल्या मेळाव्याला प्रतिसाद भेटला। उत्कृष्ट असा प्रतिसाद लोकांनी दिला आणि महाराष्ट्रातून इतकी पब्लिक आली आज की या गोष्टीचा खूप आनंद होत आहे। लोकांना या मेळाव्याची गरज आहे। नमस्कार, मी नैना आव्हाड, वंजारी बहुउद्देशीय संस्थेची मी सदस्य आहे। सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे आम्ही नेहमीच हिरिरीने या कामात भाग घेत असतो। आजच्या मेळाव्याबद्दल चंद्रकलाताईंनी बरंच काही सांगितलेलं आहेच। या ठिकाणी मोठ्या संख्येने पालक, नियोजित वधूवर उपस्थित तर आहेच आणि आजचं विशेष म्हणजे आज वंजारी समाजाचा मेळावा मुंबईत सुद्धा आहे आणि बीडमध्ये सुद्धा मेळावा आहे, तरी पण 1000च्या आसपास आज संख्येने इथे पालक आणि नियोजित वधूवर उपस्थित आहे। ही विशेष सांगण्याची गोष्ट आहे। आपण म्हणतो आज गुगलचं युग आहे, एवढं मोठं यांत्रिक युग आहे, तरी पण आश्चर्याची गोष्ट ही की ह्या मेळाव्याची खूप मोठ्या प्रमाणात समाजाला गरज आहे आणि असे मेळावे वारंवार भरवले गेले तर वेळेचा बचाव होईल आणि कमी वेळात चांगली कामं होऊन समाजाची प्रगती व्हायला सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत होईल। वंजारी बहुउद्देशीय संस्थेतर्फे या उपस्थित पालकांचा आणि नियोजित वधूवरांचा मी पुन्हा आभार मानते। या कार्यक्रमाचे आयोजन दामोदर गामणे, दिलीप गायकवाड, देवराम गीते, निवृत्ती गीते, शांताराम गामणे, प्रकाश गीते, गणेश बोडके, वसंतराव गीते, रवींद्र आखाडे, किरण गंभीरे, चंद्रकला साबळे, कलावती गायकवाड, नैना आव्हाड, वैशाली सांगळे, ज्योती कहाळे, उज्ज्वला गीते, योगिता काकड आदींनी सहकार्य केले। तसेच या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच समाज बांधव वधूवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील,
नाशिक.